विक्रांतला असे हसताना बघून जाई मात्र गोंधळून त्याच्याकडे पाहत मनात विचार करत होती. यांना काय झाले आहे? का असे हसत आहे? विक्रांतला तिची काळजी वाटत होती, म्हणून आधी तिच्याजवळ जाऊन तिची विचारपूस केली. जाई, तू ठीक आहेस ना? तशी तिने होमध्ये मान हलवत हो म्हटली. न राहून तिने त्याला विचारले, ते एवढ्या सगळ्या बॅग, म्हणजे त्यात काय आहे? तसा विक्रांत स्माईल करत उठला आणि एक एक बॅग ओपन करून त्यातील सुंदर सुंदर ड्रेस त्याने बेडवर ठेवले. जाई तर पहिल्यांदाच एवढे महागडे ड्रेस पाहत होती. तसे तिला आवडले होते, पण एवढे सगळे ड्रेस विक्रांतने का आणले हा प्रश्न तिला पडला होता. जाई, ते आपल्याला संध्याकाळी एका पार्टीला जायचं आहे आणि यातला एक ड्रेस तुला घालायचा आहे, तो बोलत होता आणि जाई शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती. तिला त्याच्यासोबत बोलायचे पण नव्हते आणि त्यात तो तिला पार्टीला घेऊन जायचा विचार करतोय हे तिला आवडले नव्हते. ते माझी तब्येत ठीक नाही आहे, मी नाही येणार कुठे पार्टीला, ते बोलून मोकळी झाली. आणि असेही तुम्ही तर आपल्या दोघांबद्दल कुणाला काही सांगितले नाही, मग तुमची एम्प्लॉई म्हणून तुमच्यासोबत येण्यापेक्षा न आलेलं बरं ना? तसं विक्रांत त्याच्या कपाळावर अंगठा फिरवत, जाई, तू माझ्यासोबत येणार आहे आणि हे फायनल आहे, मला कुठलेही कारणे ऐकायचे नाही आहे. आता बोलताना त्याचा आवाज वाढला होता. तसे मोठ्या आवाजात तिच्याशी बोलायचे नव्हते त्याला, पण ती ऐकूनच घेत नाही आहे म्हटल्यावर त्याचा पण नाईलाज होता. यातला तुला आवडेल तो ड्रेस घालायचा, एवढं बोलून तो बाहेर निघून गेला. कारण त्याने जे ठरवले होते ते आज काही करून त्याला पूर्ण करायचे होते. विक्रांत बाहेर जाताच जाई सर्व ड्रेसवरून प्रेमाने हात फिरवत पाहत होती. खूपच सुंदर ड्रेस होते आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते, पण मला त्यांच्यासोबत जायचे नाही आहे, हे सांगितल्यावर पण ऐकत नाही आहे माझे. पण कसली पार्टी आहे? म्हणजे ऑफिसमध्ये पण पार्टीबद्दल काही ऐकले नाही आणि घरी पण कोणी काही बोलले नाही. ती काहीतरी विचार करते आणि बाहेर येते. इकडे विक्रांत फोनवर बोलत असतो आणि रात्रीच्या पार्टीबद्दल विचार करत असतो. त्याने खूप कमी वेळात सगळं काही मॅनेज केलं होतं. इकडे रचनाने काहीतरी प्लॅन केला होता, त्याबद्दल ती नेहाला सांगत होती. रचनाने तर प्लॅन केला होता खरं, पण आज रात्री काय होणार आहे हे तिला पण माहिती नव्हते. जाई दक्षाच्या रूममध्ये येते आणि तिचा हात पकडून तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन येते. दक्षाने मगाशी विक्रांतचे बोलणे ऐकले होते, तर तिला थोडाफार अंदाज आला होता की आज रात्री नक्कीच काहीतरी होणार आहे. कारण आज सकाळी रचना आणि त्याच्या अफेअरबद्दल सगळीकडे चर्चा चालू होती. काय झाले वहिनी? आणि दक्षाचे लक्ष समोरच्या ड्रेसकडे जाते. वाव वहिनी, किती सुंदर ड्रेस आहे. यावर जाई काहीच बोलत नाही. बरं, मला इथे का घेऊन आली? अगं, ते तुझ्या भावाने सांगितले आज संध्याकाळी पार्टीला जायचे आहे, तर यातला एक ड्रेस घालून रेडी राहायला सांगितले आहे. वाव वहिनी, पार्टी? वहिनी, तू हा ड्रेस घाल, तुला खूप सुंदर दिसेल, दक्षा एक्सायटेड होऊन जाईला सांगत असते. दक्षाने काढलेला ड्रेस जाईला पण खूप आवडतो. ती पण होमध्ये मान हलवते. वहिनी, तुझी आज एवढी छान तयारी करते ना की ब्रो तुला बघतच राहील. चल, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे, तयारी करूया. आणि दक्षा जाईला चेअरवर बसवते. वहिनी, आता बघ, तुला अशी तयार करते ना की ब्रो पाहतच राहील. आणि दक्षा जाईला तयार करायला सुरुवात करते. इकडे विक्रांतने त्यांच्यासाठी पण सगळी तयारी केली होती. त्याने ही गोष्ट घरात पण कोणाला सांगितली नव्हती, कारण आधीच मावशींनी घोड घातला होता. आता त्याला असे काहीही नको होते. त्याने पण त्याची तयारी केली आणि त्याने ठरवलेल्या हॉटेलमध्ये तो जायला निघाला. रिपोर्टर्सला माहिती पडले होते की विक्रांत क्षीरसागर तिथे येतोय म्हणून ते आधीच तिथे आले होते. त्याने जाईसाठी गाडी पाठवली होती, म्हणजे या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे तिला द्यावी लागणार नाही याची काळजी विक्रांतने आधीच घेतली होती. त्याची कार हॉटेलच्या गेटमधून आत जाणार की त्याच्या गाडीच्या आजूबाजूला रिपोर्टर्स जमा झाले. विक्रांतने आधीच सगळ्या प्रश्नांची उत्तरे काय द्यायची ते ठरवले होते. तो त्याच्या एटीत खाली उतरला आणि तसे एक एक करून त्याला प्रश्न विचारू लागले. सर, काल रचना मॅडम आणि तुमचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला, ते खरं आहे का? म्हणजे तुम्ही एकमेकांना डेटिंग करत आहात का? तुमचे अफेअर कधीपासून चालू आहे? तुमच्या रिलेशनशिपला किती वर्ष झाले? खूप प्रश्न त्याला विचारत होते, पण विक्रांत मात्र शांत होता, काहीच बोलत नव्हता. विक्रांतने स्माईल करत सगळ्यांवरून नजर फिरवली आणि तो बोलायला लागला.
तुम्हाला थोड्या वेळानंतर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. एवढं बोलून तो आत निघून गेला. काय न्यूज असेल पुढची, असे प्रश्न रिपोर्टर्सना पडले होते. इकडे दक्षा जाईला खूप सुंदर प्रकारे तयार करते. जाई आरशात पाहते आणि स्वतःला पाहताच राहते, कारण जाई अगदी परीसारखीच दिसते. लॉंग लाईट पिंक ड्रेस खूप उठून दिसत होता तिला. तिचे लांब सिल्की केस त्याला करून मोकळे सोडले होते. जास्त नाही, पण थोडाफार मेकअपमध्ये ती खूप छान दिसत होती. दक्षा जाईकडे पाहत शिट्टी मारते. वहिनी, किती सुंदर दिसते तू. मी जर मुलगा असते ना, तर ब्रोच्या आधी तुला पळवून घेऊन गेले असते मी. तशी जाई तिला फटका मारते. तोच जाईचा फोन वाजतो. ती पाहते तर विक्रांतचा फोन असतो. दक्षा तिला चिडवत असते. जाई तिला डोळ्याने शांत बस म्हणून सांगते. जाई फोन घेते. जाई, तुझ्यासाठी एक गाडी पाठवली आहे, तू ये, मी तुझी वाट पाहतोय. एवढं बोलून तो फोन कट करतो. जाईला बोलायचा चान्स पण देत नाही. काय झाले वहिनी, दक्षा विचारते. अगं, त्यांनी गाडी पाठवली आहे, तू ये, मी वाट पाहतोय, एवढंच बोलणे. वहिनी, मग वेळ का वाया घालवते. जा, बाई वाट पाहत असेल. चल, मी येते तुला सोडायला खाली. आणि त्या दोन्ही जायला निघतात. उत्सुकता तर जायला पण होती की विक्रांत नक्की तिला काय सरप्राईज देणार आहे म्हणून. त्या दोन्ही खाली येतात तर समोर त्यांना कार दिसते. जाई आत बसते. जाई दक्षाला बाय करते. दक्षा पण जाईला बाय करते आणि गाडी जायला निघते. विक्रांतने ड्रायव्हरला आधीच सांगितले होते की गाडी हॉटेलच्या मागच्या साईडने आणशील म्हणून. काही वेळाने त्यांची गाडी हॉटेलच्या मागच्या बाजूने आत येते. जाई तर हॉटेलकडे पाहतच राहते, कारण खूप मोठे हॉटेल होते. ते बघून जाई विचार करते, यांनी मला इथे का बोलावले असेल. तोच एक लेडीज तिला घ्यायला येते आणि विक्रांत जिथे थांबला होता तिथे जाईला घेऊन जात असते. इकडे विक्रांत हॉटेलच्या समोरच्या गॅलरीमध्ये उभा असतो. तिथून त्याला समोरचं सगळं काही दिसत होतं. समोरचे रिपोर्टर पण त्याच्याकडे लक्ष देऊन उभे होते. विक्रांत काय बोलणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. तोच विक्रांत माईक घेऊन बोलायला सुरुवात करतो. हॅलो एव्हरीवन, मी जे काही बोलणार ते जाणून घ्यायची उत्सुकता तुम्हाला असेल तर तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे. मी जेव्हा हॉटेलला आलो तेव्हा बऱ्याच जणांनी मला काही प्रश्न विचारले. ते विचारणे साहजिक आहे, कारण काल माझा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला, पण त्यात काहीच तथ्य नाही आहे, कारण माझे लग्न झाले आहे. तोच इकडे ती लेडी जाईला घेऊन येते, पण विक्रांत बोलत असल्यामुळे जाई बाजूलाच थांबते. पण रिपोर्टर्स मात्र विक्रांतला पुन्हा प्रश्न विचारू लागतात. त्यांना आधी विश्वासच बसत नाही की विक्रांत यांनी लग्न केले. सर, तुम्ही लग्न केले तर तुमच्या वाईफला सगळ्यांच्या समोर का आणले नाही? आणि तुमचे लग्न अरेंज मॅरेज झाले की लव्ह मॅरेज? तुमच्या वाईफ काय करतात? त्या पण मोठ्या फॅमिलीमधून बिलॉंग करतात का? तो सगळ्यांना हात दाखवत शांत करतो आणि त्याच्या मागे उभ्या असलेल्या जाईकडे पाहतो. ती तर पूर्णपणे गोंधळलेली होती. समोर काय सुरू आहे तिला काहीही माहिती नव्हते. तो तिच्यासमोर हात पुढे करतो, तशी ती त्याच्या हातात हात देते. तो तिचा हात पकडून तिला समोर घेऊन येतो आणि त्या दोघांना बघून सगळे शॉक लागल्यासारखे त्याच्याकडे पाहत होते. त्यात जाई आज परीसारखी सुंदर दिसत असल्यामुळे काही लोकांच्या तोंडून ब्युटिफुल निघते आणि ते ऐकून विक्रांतला राग येतो. पण जाई होतीच एवढी सुंदर की तिच्याबद्दल जेवढे कौतुक करावे तेवढं कमीच होते. तो समोर पाहत, तर ही आहे मिसेस जाई विक्रांत क्षीरसागर, माझी बायको. आता सगळे रिपोर्टर्सना चांगलीच बातमी मिळाली होती. ते बघून ते जाई आणि विक्रांतला काही प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि त्यांचे फोटो पण काढतात. सर, आताच तुम्ही मॅमची ओळख करून दिली, पण तुमचे लग्न झाले आहे ही गोष्ट तुम्ही सिक्रेट का ठेवली? एकाने प्रश्न केला. तसा विक्रांतने त्याला रागीट कटाक्ष दिला, पण त्यात विक्रांतची चूक होती, कारण त्याने खरंच ही गोष्ट लपवून ठेवली होती. त्याला काही कारण होते म्हणून ही गोष्ट मी बाहेर कुणाला सांगितली नाही. पण का सर, काही मॅटर आहे का? एकाने पुन्हा प्रश्न केला. यावर न बोललेलंच बरं म्हणून एक सुस्कारा सोडला. मला वाटतं तुम्हाला जे पाहिजे ते मिळाले. म्हणजे तुम्हाला उत्सुकता होती ना जाणून घ्यायची माझी बायको कोण आहे, तर मगाशी तिची ओळख झाली. आता तुमचे गैरसमज दूर झाले असतील की रचनासोबत मी कुठल्याच रिलेशनशिपमध्ये नाही आहे. एवढं बोलून तो जाईचा हात पकडून आत निघून गेला. पण इकडे टी व्ही पाहणाऱ्या रचनाने रागाने टी व्ही बंद केला आणि रूममध्ये येरझाऱ्या मारत
विक्रांत, तू असा का वागलास? का माझे प्रेम तुला कधी दिसले नाही आणि माझ्यापासून पण तू लपवले? तू लग्न केले म्हणून. तोच तिला काहीतरी क्लिक झाले. माझ्यापासून नाही तर त्याने सगळ्यांपासून जायला लपवले. पण का? हाच प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. पण त्याने काहीही उत्तर न देता तो जाईचा हात पकडून तिथून निघून गेला. नक्कीच यामागे काहीतरी कारण असेल. ते मला शोधायला हवे. आणि ही जाई कोण आहे आणि माझ्या विक्रांतला कशी भेटली हे पण शोधलं पाहिजे. आणि ती नेहाला फोन करते. नेहा, न्यूज पाहिल्या असतील ना तू? हो मॅम, पाहिल्यात. नेहा, त्यात एक रिपोर्टरने जाईबद्दल विचारले तर विक्रांतने काहीही उत्तर दिले नाही. आणि मी जेव्हापासून विक्रांतला ओळखते तेव्हापासून मी कधीच त्याच्या तोंडून जाई हे नाव ऐकले नाही. तर आपल्याला हे शोधायचे आहे की ही जाई कोण आहे. आणि विक्रांतने त्याच्या लग्नाबद्दल एवढ्या दिवस का लपवून ठेवले होते? हो मॅम, तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर बोलताय. पण मॅम, आता तुम्हीच ऑफिसमध्ये जाईवर लक्ष ठेवू शकतात. हो, ते तर मी करणारच आहे. पण तुझ्या परीने तो पण त्या जाईबद्दल काही माहिती मिळते का ते बघ. हो मॅम, मी पण माझ्या परीने शोधायचा प्रयत्न करते. आणि त्या दोन्ही फोन ठेवतात. इकडे विक्रांतने सगळ्यांसमोर जायची ओळख बायको म्हणून करून दिली. याचा त्याच्या घरातील सगळ्यांना खूप आनंद झाला होता. कारण त्यांना सगळ्यांना पण खूप मनापासून असे वाटत होते की विक्रांतने जाईचा मनापासून स्वीकार करावा. आणि त्याने आज तिचा स्वीकार केला होता. तो जाईला घेऊन घरी जायला निघतो. गाडीत दोघं शांत होते, काहीच बोलत नव्हते. त्याने दक्षाला मेसेज ड्रॉप केला, आम्ही घरी येतोय. दक्ष आनंदाने सगळ्यांना सांगते, भाई आणि वहिनी घरी येत आहे. आई आनंदाने मी पूजेचं ताट बनवते आणि त्या आत निघून जातात. तोच त्यांची गाडी गेटच्या आत येऊन थांबते. जाई तर अजून पण शॉकमध्ये होती. तोच तिच्या बाजूचा दरवाजा ओपन होतो आणि ती समोर पाहते तर विक्रांत स्माईल करत उभा असतो. तो आता पण तिच्या समोर हात पुढे करतो. तशी जाई एकदा त्या हाताकडे आणि एकदा त्याच्याकडे पाहते. तसा तो डोळ्याने खून करत आत चल म्हणतो आणि ती त्याच्या हातात हात देत खाली उतरते आणि ते आत जायला निघतात. दोघं सोबतच चालत असतात. त्याने तिचा हात तसाच पकडून ठेवला होता. ते दोघं आत येणार की आई त्यांना तिथेच थांबवतात. आई त्या दोघांना ओवाळतात आणि आत यायला सांगतात. ते पण आत येतात आणि आईंना नमस्कार करतात. आई दोघांच्या डोक्यावर हात ठेवत असेच एकमेकांच्या सोबत राहा. एकमेकांची साथ कधीही सोडू नका. त्यानंतर ते दोघं एक एक करून घरातील सगळ्यांचा आशीर्वाद घेतात. विक्रांतच्या मावशी त्या दोघांची पुन्हा माफी मागतात. दोघं पण त्यांना माफ करतात. आजी आजोबा त्या दोघांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत, बाळा, आज आम्ही खूप हॅपी आहोत. आणि खास करून विक्रांत, तुझ्यावर, म्हणजे तू मनापासून जायचा स्वीकार केला. आज खूप आनंदाचा दिवस आहे. काहीतरी गोड जेवणाचा बेत करूया. आणि घरातील सगळ्या तयारीला लागतात. यात जाई अजून पण हरवलेली होती. जे काही झाले त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. पण यांनी खरंच सगळ्यांसोबत माझी बायको म्हणून ओळख करून दिली हे सारखं सारखं तिच्या मनात येत होतं. तोच तिला दक्षा बोलावते आणि जाई तिच्या विचारांमधून भानावर येते आणि किचनमध्ये निघून जाते. पण दुसऱ्या शहरात त्या न्यूज बघून कुणाला तरी खूप मोठा धक्का बसतो. जाईला बघून त्या व्यक्तीला खूप आनंद होतो. ते आनंदाने बाहेर येतात आणि सगळ्यांना आवाज देतात. तसे घरातील सगळे बाहेर येतात. ती व्यक्ती टीव्ही लावते आणि जाईला बघून घरातील सगळे शॉक लागल्यासारखे तिला पाहत असतात. म्हणजे त्यांचा विश्वासच बसत नाही की त्यांची जाई आहे म्हणून. आणि त्यात तिचे लग्न क्षीरसागर फॅमिलीमध्ये झाले याचा पण सगळ्यांना आनंद होत होता. जाई ठीक आहे, तिला काहीही झाले नाही आहे हे बघून घरातील सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. कोण असतील ती माणसे आणि जाईला बघून त्यांना एवढा आनंद का झाला असेल? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर हाईप पण करा. आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.